विधान परिषदेच्या अर्ज जे आहेत काही बंडखोरांनी मागे घेतलेले आहेत, काहींचे अर्ज अजूनही कायम आहेत। नक्की कुठे कुठे काय काय घडलंय पाहूया टॉप 9 वर। विधान परिषदेच्या 3 जागांवरील बंडखोरी मिटवण्यात महायुतीला यश। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना। तर सर्व जागांवरती महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेतील 2 बंड शमले। संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जुली दळवी यांचा अर्ज मागे। छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांकडून माघार। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत काल 3.5 तास चर्चा। युती धर्म पाळा, अर्ज मागे घ्या, शिंदेंच्या सत्तारांना सूचना। तर वर्षा निवासस्थानी सत्तारांनी घेतली फडणवीसांची भेट। आमचा मोठा भाऊच आमच्याकडून सत्ता हिसकावून घेतो, स्थानिक पातळीवर आमचा रोष। मुख्यमंत्र्यांशी संवाद झालाय, मुलाचा अर्ज मागे घेणार, अब्दुल सत्तार यांचं विधान। भाजप शिवसेनेला संपवते असं काही नाही, नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते। अब्दुल सत्तारांवर मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शिवसेना एकत्र यावी असं दानवे सत्तारांना वाटून काही फायदा नाही। शिवसेनेबाबत निर्णय घेणारे उद्धव ठाकरे आहेत। शिवसेनेच्या विलिनीकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। तर गळाभेट करणं योग्य नाही, आपले मतदार काय म्हणतील, सत्तार दानवेंच्या गळाभेटीवरती खैरेंचा निशाणा। संभाजीनगर विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर सुहास शिरसाटांकडून भेटी। सुहास शिरसाटांनी अर्जुन खोतकरांची भेट घेतली। सुहास शिरसाट जालना संभाजीनगर विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गोगावले आणि दळवींमधली नाराजी दूर, अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी होते नाराज। तर परिषदेच्या बदल्यामध्ये गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार। सुनील ठिंगरे यांची नाराजी दूर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ठिंगरेंशी साधला संवाद। तुमचा आदेश मान्य असेल, सुनील ठिंगरेंकडून सुनेत्रा पवारांना आश्वासन। सुनील ठिंगरे अर्ज मागे घेणार। विधान परिषद निवडणुकांसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी पाहूया। सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले। निवडणुकीत 50 कोटींचा घोडेबाजार। रोहित पवारांचा आरोप। तर महायुतीत कार्यकर्त्यांना बघून तिकीटं दिली जातात, नवनाथ बनी यांचं प्रत्युत्तर। विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणार नाही, नाशिकमधून अपक्ष अर्ज भरलेले गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम। शिंदेंच्या शिवसेनेत त्यांच्या उमेदवाराबद्दल नाराजी असल्याची प्रतिक्रिया। मतदारसंघातील परिस्थिती सांगितल्यानंतर महाजनांचंही मतपरिवर्तन होईल असंही वक्तव्य। नाशिकमध्ये विधानसभेसाठी आमच्या पक्षाकडून चर्चा करून 2 उमेदवार ठरवले होते, मात्र ही निवडणूक एकतर्फी दिसत असल्यानं कोणी फार उत्साहानं पुढे आलं नाही। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून उमेदवारी अर्ज न भरल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे पुणे शहर कार्याध्यक्ष रामदास गाडेंचा राजीनामा मागे। नाराजी दूर झाल्यानंतर गाडेंचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय। भावनेच्या भरात राजीनामा दिला होता, रामदास गाडेंची प्रतिक्रिया। नाशिक विधान परिषदेमध्ये महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी उदय सामंतांचा नाशिक दौरा। राष्ट्रवादीचे उदयकुमार आहेर आणि उदय सामंतांची हॉटेलमध्ये भेट। नाशिकात भाजपचे राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांकडून अपक्ष अर्ज दाखल। विधान परिषदेच्या अर्ज बाद झालेले उमेदवार आदित्य फतेपूरकर हायकोर्टात धाव घेणार। निकालाची प्रत न दिल्यानं प्रशासनावर टीका। अर्ज वैध करा, हायकोर्टात करणार मागणी। नागपूरमध्ये विपल बर्जोर यांनी तातडीनं दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार। हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात बाजोरिया सुप्रीम कोर्टात जाणार। संपत्तीत तफावत असल्याच्या आरोपांनंतर अमरावती विधान परिषद निवडणुकीत अर्ज अवैध ठरवला होता। अमरावतीत बाजोरिया पिता पुत्रांवरती गाडगेनगर पोलीस ठाण्याचा गुन्हा दाखल। शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजोरिया यांच्यावर आरोप। बाजोरिया पिता पुत्रांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला होता। अंबादास दानवेंच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही, संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पकड आहे। दानवेंसोबतच्या गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। तर काल योगायोगानं अंबादास दानवेंसोबत भेट झाली, सत्तारांची प्रतिक्रिया। आता बघूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। शेतकरी कर्जमाफीबाबत शासन निर्णय जारी। कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महसूल कृषी सहकार मंत्र्यांचा समावेश। कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार। शासकीय कांदा खरेदीमध्ये अटी शिथिल। 30% डाग आणि रंगात बदल झालेल्या कांद्याची नाफेड मार्फत उच्च प्रतीच्या श्रेणीमध्ये खरेदी होणार।
नाफेड सेंट्रल वखार महामंडळाच्या बैठकीनंतर निर्णय, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दिल्लीच्या मालवीय नगरमधील एक हॉटेलला भीषण आग, 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, तर अनेक जण जखमी. मृतांमध्ये 18 परदेशी नागरिकांचा समावेश. पश्चिम बंगालमध्ये पक्षफुटीचा महाराष्ट्र पॅटर्न, ममता बॅनर्जींना झटका. तृणमूलच्या 60 आमदारांकडून वेगळा गट स्थापन, त्यांचे नेते ऋतुव्रत बॅनर्जींना विरोधी पक्ष नेते म्हणून मान्यता. या गटाचा शोभन देब यांच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी होता विरोध. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी ईडीची टीम. कोलकाता इथल्या घरी ईडीकडून झाडाझडती, शिक्षक भरती प्रकरणामध्ये चौकशी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना दुसरा धक्का. ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय कोलकाता शहराचे महापौर फिरहाद हाकिम यांचा राजीनामा. डी.के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर जी. परमेश्वर कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री. शपथविधीवेळी सिद्धरामय्या यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान. 13 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. राहुल गांधींचं काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. कॉक्रोच जनता पार्टीकडून 3 प्रवक्त्यांची घोषणा. पक्षाची भूमिका आणि आंदोलनासंबंधी मुद्दे सांगण्याची जबाबदारी सौरभ दास मुख्य प्रवक्ते, तर विजय दाहिया आणि आशुतोष रांका यांची प्रवक्ते म्हणून निवड. कॉक्रोच इज बॅक या ट्विटर अकाउंटवरून दिली माहिती. मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याविरोधात ओबीसी नेते आक्रमक. जरांगेंच्या भूमिकेविरोधात 12 तारखेला रस्त्यावर उतरणार. प्रकाश शेंडगेंची माहिती. बावनकुळे यांची नाव लावतात आणि ओबीसींचं आणि काम 96 कुळ्यांचं करतात, शेंडगेंचा आरोप. आता पोह्यात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरून सरकार विरोधात निदर्शनं. पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते सहभागी. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार, मात्र पोलिसांनी जबरदस्तीनं ताब्यात घेतलं. नवी मुंबईतील आंदोलनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. सरकार कर्ज काढून नको तिथं रस्ते बांधत सुटलंय. राज्यांनी केंद्र सरकारवर जयंत पाटलांची टीका. तनपुरेंचा पक्षप्रवेश हा त्यांचा प्रश्न. मला तनपुरेंनी विचारलं असतं तर मी नाहीच म्हटलं असतं. प्राजक्त तनपुरेंच्या भाजपा प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर तनपुरेंनी अधिकृत पक्षप्रवेश केलाय. जयंत पाटलांनी सांगलीत लक्ष द्यावं. नवनाथ बन यांची जयंत पाटलांवर टीका. प्रत्येक प्रश्नावरती सरकारची फसवी आश्वासनं. 2018 साली आम्ही केलेल्या कर्जमाफीचा सरकारनं अभ्यास करावा. संजय राऊतांचं वक्तव्य. तर शेतकऱ्यांची फसवणूक करणं हे ठाकरेंचं काम. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. सरकारनं केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी. सरकारनं जास्त अटी घातल्या. रोहित पवारांची टीका. तर कर्जमाफी फक्त दिखावा, शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, विजय वडेट्टीवारांचा इशारा. भाजप महायुती सरकारची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की नाही, एक निवडणूक पूर्व जुमला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेवरून हर्षवर्धन सकपाळ यांची टीका. विविध अटी शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना, सकपाळांकडून संशय व्यक्त. इंडिया आघाडीतील पक्षांची दिल्लीमध्ये 8 जूनला बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत महागाईवर चर्चा होणार. सुप्रिया सुळेंची माहिती. महागाईच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीच्या सरकारविरोधात आक्रमक पवित्रा. मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? मंत्री बावनकुळेंचा नागपूर आणि अमरावतीतील आरोग्य अधिकाऱ्यांना संतप्त सवाल. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा, मंत्री बावनकुळेंचा निर्देश. गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवा. धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी. तर 40 वर्षाच्या दारूबंदीनं गडचिरोलीत काहीही साध्य झाले नाही. दारूबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. आत्राम यांची प्रतिक्रिया.